सोनिया गांधी आजारी असल्याने काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद हे राहुल गांधींनी स्वीकारावं असा सूर गेले अनेक दिवस राहुल समर्थकांकडून अळवला जात होता। पण सोमवारी पहिल्यांदाच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीत अशा आशयाचा रितसर ठराव मांडूनही या संबंधीची मागणी करण्यात आली। विशेष म्हणजे राहुल गांधींच्या अध्यक्षतेखालीच ही बैठक पार पडली। या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ज्येष्ठ नेते ए.के. अँटोनी यांनी ही मागणी लावून धरली। या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेतही राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासंबंधीचा पुनरुच्चार करण्यात आला। It was speculation. It was there. I agree with you. It is speculation. For the first time, the entire Congress working committee, unanimously, including the former Prime Minister Dr. Manmohan Singh, this time, for the first time, expressed their strong view that it is high time now, in this fight against communal forces, dictatorial forces, Sangh Parivar, RSS, Rahul ji must take over the leadership of the Congress. First time, and we are sure, and we will give this our recommendation to Congress President. I am sure it will get due attention. राहुल गांधी यांनी नुकताच उत्तर प्रदेशात काढलेल्या परिवर्तन यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला। त्यातच पंजाबमध्ये सुद्धा काँग्रेसला जिंकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। राहुल गांधी यांची मेहनत आता फळ देते आहे, म्हणून राहुल गांधींना अध्यक्ष करण्याची हीच योग्य वेळ आहे असं काँग्रेस नेत्यांना वाटायला लागलेलं आहे। राहुल गांधींना अध्यक्षपदी बसवण्याची पक्ष कार्यकर्त्यांना घाई झालेली असली तरी अंतिम निर्णय हा सोनिया गांधीच घेणार आहेत। तरी पण सूत्रांच्या मते राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारण्याची हीच योग्य वेळ असल्याचं अनेकांना वाटतंय, कारण काँग्रेसकडे तसंही गमावण्यासारखं काहीच नाहीये। त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवासह 5 राज्यांच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष नेतृत्वात बदल झाल्यास पक्षाला झाला तर फायदाच होईल आणि स्वतः गांधी कुटुंबीय देखील या नेतृत्व बदलासाठी अनुकूल असल्याचं समजतंय। कारण सोनिया गांधींचं आजारपण बघता पक्षाध्यक्ष पदाची धुरा कधी ना कधी ही राहुल गांधींकडे सोपवावी लागणारच आहे। पण या निर्णयामुळे प्रियंका समर्थक मात्र नक्कीच नाराज होऊ शकतात, कारण राहुल गांधींचं नेतृत्व यापूर्वीही फारसा प्रभाव दाखवू शकलेलं नाहीये। म्हणूनच काँग्रेसला पराभवाच्या खाईतून बाहेर काढायचं असेल तर स्वतः प्रियंका गांधींनीच मैदानात उतरावं असं आजही अनेक काँग्रेसजनांना वाटतंय। कौस्तुभ फलटणकर, IBN लोकमत, नवी दिल्ली।